गणेशाय नमः. जय जगदंबा. आदिशक्ती जगदंबा माता की जय. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव. सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वासाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवी महेश्वरा. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या देवी सर्वभूतेषु माता रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. जय जगदंब जय जगदंब जय जगदंब. जयाचा जगी जन्म नामात झाला. जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. जरी बनिधेनु आठवी वत्स नित्य. जननगिरिकामे बालका पाचिचित्त. तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम. श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम. आहे तू जननी मदिय न कळे अज्ञान मी लेकरू. घाली गे मम प्रेम पाकद सदा दूरी रतो गे धरू. प्रेमे वाहत मुक्त कंठ करुणी नाही तुझे बंधन. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. भाविक श्रोते हो, आपण या ठिकाणी देवी भागवताच्या सत्संगामध्ये चौथ्या दिवसाचा कथाभाग पाहतो. आणि चौथ्या दिवसाच्या कथाभागामध्ये आपण काल सर्वश्रेष्ठ प्रभू सर्वश्रेष्ठ देवता कोण हे पाहिलं. देवीचं प्राकटीकरण पाहिलं. देवीनं विमानातून ब्रह्मा विष्णू महेशाला स्वधामाला नेलं. तिचं मणिद्वीपाचं वर्णन आम्ही ऐकलं. आणि आमची खात्री झाली की या भूतलावरची सर्वश्रेष्ठ देवता आदिमा आदिशक्ती जगदंबा आहे. आज या जगदंबेच्या तत्वाबद्दल आपण माहिती बघणार आहोत. ही एक ऊर्जा शक्ती आहे. या ऊर्जा शक्तीची, या जगदंबेची, या तत्वाची, जिचे अनेक रूप भूतलावर आहेत, चराचर सृष्टीत ती आहे. अशा त्या आदिमा आदिशक्तीचं शास्त्रशुद्ध पूजन कसं करायचं, जी त्या पूजेची विधी नियम, नंतर या मातेचं नवरात्र महोत्सव कसं करावं, या जगदंबेचं देवी भागवताचं पारायण कसं करावं, संकल्प अभिषेक वगैरे वगैरे हा सगळा भाग आपण आज बघणार आहोत. अशी ही आदिमा आदिशक्ती, जिचं पूजन कसं करायचं, जिचं नवरात्र महोत्सव कसा करायचं, याचं आपण आज या दुसऱ्या भागात चिंतन करणार आहोत. नारदांचा आणि ब्रह्मदेवाचा संवाद चालू आहे. नारद ब्रह्मदेवाला म्हणाले, हे तात, आपण आम्हाला या सगळ्या जगदंबेच्या दिव्य मनोहर अशा सगुण रूपाचं वर्णन तुम्ही सांगितलं.
ही जगदंबेचं सगुण रूपातलं वर्णन आपण मणिद्वीपाचं आणि त्या जगदंबेच्या कार्याचं आम्हाला सांगितलं. पण मी जे ऐकलं की हा परमात्मा निर्गुण निराकार आहे. मग जगदंबा देखील सगुण रूपात अवतार घेतला असते तरी ती निर्गुण निराकार असणार, याचं मला थोडं स्पष्टीकरण करावं. ब्रह्मदेव म्हणाले, हे पुत्रा, निर्गुण परमात्मा स्वरूप दृष्टीला कधीच पडत नाही, त्याचं स्वरूपही जाणवत नाही, तो अदृश्य असतो, तो निराकार असल्यामुळे रूप गुणरहित असतो. मुनी तपस्वी त्यांना तो ज्ञानामुळे फक्त त्याची जाणीव होते आणि तो फक्त अनुभवाने कळतो, अनुभूतीनं कळतो. तो प्रत्यक्ष डोळ्याने दिसत नाही. परमात्मा हा डोळ्याने दिसणारी वस्तू नाही आहे, त्याची फक्त प्रचिती येते, अनुभव येतो, त्याचा ब्रह्मसाक्षात्कार झाल्याची जाणीव पण होते. त्याकरता त्याचं नित्य नियमानं चिंतन करावं, यापेक्षा दुसरा मार्ग नाही. त्या निर्गुण निराकार प्रकृतीमध्ये या ब्रह्माला, या निर्गुण असणाऱ्या पुरुषाला, या परमात्म्याला जन्म नाही, मरण नाही. तरी पण या त्रैलोक्यामधील सगळं जे दृश्य जगत आहे ते त्याचं स्वरूप आहे, हे त्याचं सगुण स्वरूप आहे. त्याच्या स्वरूपाशिवाय जगत ही दुसरी वस्तूच नाही. आता गमत अशी, प्रकृती आणि पुरुष दोघांना पूरक आहेत आणि ते दोघे एकमेकाच्या सहकार्याने हे जगत निर्माण करतात. आणि या ब्रह्मांडामध्ये, या जगतामध्ये जी काही शक्ती कार्य करते तिलाच परमात्मा शक्ती म्हणतात. या परमात्मा शक्तीलाच पराशक्ती देखील म्हणतात. माणसाला जो पण निर्गुणाचं ज्ञान होत नाही, निर्गुणाचा अधिकार प्राप्त होत नाही, तोपर्यंत माणसाने सगुण स्वरूपाचीच उपासना करावी. योग्य वेळी त्याला ज्ञान प्राप्त होतात, त्याला निर्गुणाचं ज्ञान झाले, मग त्याला निर्गुणाची उपासना करायला प्रारंभ करा. हे सगळे जीव 84 लाख योनीमधले या आदिमायेनंच उत्पन्न केलेले आहेत. या आदिमायेने उत्पन्न केलेल्या ब्रह्मांडातच हे जीव राहतात. या जीवाची संख्या 84 लाख योनी आहे आणि या 84 लाख योनीमध्ये सर्वांच्या अंतर्यामी ही आदिमायादी शक्ती आहे. ब्रह्मदेव म्हणाले, ही आदिमायादी शक्ती या सृष्टीची उत्पत्ती करताना 3 गुण इथं उत्पन्न होतात: सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. अशा या 3 गुणाच्या साहाय्याने ही संपूर्ण सृष्टी, हे जगत निर्माण होतं. याच्यामधला सत्वगुण आनंद रूप आहे. बरं, हे 3 गुण प्रत्येकात आहेत, देवादिकामध्ये पण आहेत. आणि हे देवादिकामध्ये पण असल्यामुळे कधी कधी काय होते की एखाद वेळेस एखाद्या ऋषीकडनं, संताकडनं, भगवंताकडनं काहीतरी अघटित कार्य घडतं. मग आपल्या मनामध्ये शंका कुशंक येते की हा भगवंत असून असं का केलं? तर त्याच्या मागं काहीतरी त्या भगवतीचा रहस्य असतं, हात असतो. ईश्वर कार्यासाठी तशी देवी ती बुद्धी देतील, त्याप्रमाणे आचरण घडत असतं. सांगायचं गंमत झाली तर काय माहिती का, की गीतेमध्ये पण एक श्लोक आलेला आहे, अथ केन प्रयुक्तम पापम त्यजति पुरुषा, की ज्ञानी माणसे पाप का करतात. तर याचं कारण देवी भागवतामध्ये फार सुंदर सांगितलेलं आहे. ही सृष्टी रजोगुण, तमोगुण, अहंकार, वासना याच्या सहाय्याने उत्पन्न झालेली असल्यामुळे याचा उद्रेक होऊन विवेक भ्रष्ट झाला की ज्ञानी देखील चूक करतो, त्याचा तोल जातो. याचे अनेक उदाहरण आहेत की विश्वामित्र यांना मेनकेने एका क्षणामध्ये
नोफेर केलं होतं. एवढे तपस्वी, पण झाला वासनेचा उद्रेक, संपलं. इंद्राचं, चंद्राचं, विष्णूचे किती अनेक उदाहरण तुम्हाला सविस्तर आपण पुढे बघूच, त्याच्यावरती चिंतन करणार आहोत. पण यातला हा जे 3 गुण आहे त्यातला हा सत्वगुण हा आनंद रूप आहे आणि त्याच्यामुळे सुखाची प्राप्ती होते. परमार्थासाठी सत्वगुणच आवश्यक आहे आणि उपयुक्त आहे. या सत्यगुण असणाऱ्या माणसामध्ये सरळपणा, सत्यता, शुद्धता, दया, क्षमा, धैर्य, शांती, संतोष ही लक्षणे सत्वगुणाच्या माणसामध्ये पाहायला मिळतात. पण सत्वगुण प्रत्येकातच आहे, म्हणजे प्रत्येकात ही लक्षणं पाहायला काम येत नाही, तर त्यांच्यामध्ये सत्वगुणाचं प्राबल्य कमी असतं. ज्या व्यक्तीमध्ये रजोगुण तमोगुणापेक्षा सत्वगुणाचं प्राबल्य जास्त आहे, ती व्यक्ती अत्यंत दयाळू, क्षमाशील, धैर्यशील, शांत, सरळ मनाची असते. सत्वगुणी पुरुष हा धर्मावर नितांत प्रेम करतो, तो श्रद्धाळ असतो, तो दयाळू असतो. म्हणून सत्वगुण माणसाचा वाढला पाहिजे. त्याला निंदे गोष्टी आवडत नाही. त्यानंतरचा दुसरा गुण आहे तो म्हणजे रजोगुण. हा अप्रीती उत्पन्न करणारा गुण आहे. प्रेमच नसते या अशा रजोगुणी माणसाच्या मनामध्ये. दया नसती, माया नसती, म्हणून तो निर्दय होण्याची शक्यता असते आणि तो दुःखाचे अनुभव घेत राहतो. रजोगुणी माणूस, सत्वगुणी माणूस मात्र सुखाचे अनुभव घेतो. द्वेष, द्रोह, निद्रा फार सोपळा असतो. राजसी श्रद्धा, मोठेपणाची हाव, मला हे हवं, मला ते हवं, मला मोठी पद घ्यावं, मला आमदार व्हावं, खासदार व्हावं, राजा व्हावं, वगैरे वगैरे वगैरे. राजसी श्रद्धा हे रजोगुणाचं वैशिष्ट्य. तसंच त्याला अभिमान असतो, अहंकार असतो. हे गुण सगळे रजोगुणापासून उत्पन्न होतात बघा. म्हणून रजोगुण हा तमोगुणापेक्षा कमी प्रतीचा आहे. आपलं सत्वगुणापेक्षा कमी प्रतीचा आहे आणि रजोगुणापेक्षा कमी प्रतीचा तमोगुण. म्हणून माणसामध्ये सत्वगुण हवा, सत्वगुण वाढविण्याचा माणसानं प्रयत्न करावा. तमोगुण तर मनुष्यामध्ये विषाद उत्पन्न करतो, मोह निर्माण करतो. त्या तमोगुणी माणसाला आळस फार असते, निद्रा फार असते, त्याच्या पदरी दैन्य असतं, तो भयंकर भित्रा असतो, कृपण असतो, निर्दयी असतो, त्याच्यामध्ये वैषम्य वृत्ती असते, नास्तिकता जास्त असते, नास्तिक भाव असते, नेहमी निगेटिव्ह विचार करत असतो, दुसऱ्याचे दोष शोधण्याचा प्रयत्न करत असतो. हे सगळे तमोगुणी माणसाचे लक्षण आहे. मुळात हा तामसी श्रद्धेने परिपूर्ण असल्यामुळे, म्हणजे श्रद्धेनं परिपूर्ण नसल्यामुळे दुसऱ्यांना दुःख देतो. त्याच्या श्रद्धाच नसते कशावर. म्हणून ज्या सदाचारी व्यक्ती आहेत, नीतीनं धर्मानं वागणाऱ्या, शुभ इच्छा, आपल्या जीवनात काहीतरी मंगल व्हावं असं मानणाऱ्या व्यक्तीनं सत्वगुणाची कास धरावी, सत्वगुणाची वृत्ती वाढवावी. त्याने रजोगुणाचा संयमाने वापर करावा आणि शक्यतो तमोगुण टाळावा. याची काळजी घ्यायला पाहिजे. खरं म्हणजे तमोगुण, रजोगुण, सत्वगुण हे एकमेकांमध्ये आपापसात एकत्रच असतात, पण एकमेकाचा पराजय करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळं 2 गुणाची निष्ठापूर्वक जोपासना करावी. तमोगुण नष्ट करण्याचा प्रयत्न करावा. थोडा रजोगुण असला तरी चालेल. तमोगुण पूर्ण नष्ट करता येत नव्हतं, पण तमोगुणाचा प्रभाव कमी करता येतो. केवळ सत्वगुणीच मनुष्य असेल असं होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये तमोगुण, रजोगुण दोन्ही असतात. प्रत्येक व्यक्तीमध्ये तिन्ही गुणांचं मिश्रण आहे, मिलन आहे. पण यातला कोणत्या गुणाला तुम्हाला डेव्हलप करायचं, वाढवायचं, कोणता गुण तुम्हाला आवश्यक आहे, हे तुम्ही तुमच्या मनावर नियंत्रण ठेवून करू शकता.
आणि म्हणून माणसामध्ये हे कमी अधिक प्रमाणामध्ये असतात. गुरुकृपेनं, उपासनेनं, साधनेनं, नामस्मरणानं, सत्संगानं, उत्तम ग्रंथांच्या अध्ययनानं, वाचनानं सत्वगुण वाढीला लागतो, तो उत्कट होतो. आणि शास्त्राचं ज्ञान होऊन तो जर वृद्धिगत झाला तर तामस आणि राजस या गुणावरती तो मात करून तो प्रभावी होऊ शकतो. आणि अशा व्यक्तीला तामसीन राजसी गुणाबद्दल आणि त्याच्या तामसीन राजसी वस्तूबद्दल अनासक्ती या व्यक्तीच्या मनात निर्माण आपोआप होत असते. आणि अशी अनासक्ती निर्माण झाल्यानंतर त्याच्या मनात वैराग्याची प्राप्ती होती, तो वैराग्य मार्गाला लागतो. एक लक्षात ठेवा की हा सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुणाचा पूर्णपणे पराभव करू शकत नाही. कोणताच गुण कोणत्या गुणाचा पराभव करू शकत नाही. फक्त तो आपला प्रभाव वाढवू शकतो आणि आपला प्रभाव वाढविल्यामुळे अन्य गुणाचा प्रभाव कमी पडतो त्या व्यक्तीला. या उलट रजोगुण जर उत्कट झाला, वाढला, वृद्धिगत झाला, तर तो तमोगुण आणि सत्वगुणावर मात करतो. या दोघांचाही तो पराभव करू शकतो. तसेच तमोगुण जर वाढला तर सत्वगुण आणि रजोगुण दोघांचा पराभव होतो आणि असा तमोगुणी मनुष्य रागीट, कोपिष्ट, नास्तिक होतो. तो मन मानेल तसा वागतो, स्वैराचारी होतो, व्यसनी होतो. म्हणून हा तमोगुण सत्वगुणाचा आणि रजोगुणाचा पूर्ण प्रभाव करून त्याच्यावरती स्वतःच मात करतो आणि वाटेल तसं वागण्याचा प्रयत्न करतो. म्हणून शक्यतो तमोगुण, रजोगुण टाळावा. जेव्हा या सत्वगुणाची वृद्धी होईल, साधनेनं, नामस्मरणाने, गुरुकृपेनं, ग्रंथाचं वाचन करून, सत्संगानं, प्रवचन, कीर्तन ऐकून, तेव्हा त्या व्यक्तीचं धर्मतत्वात, अध्यात्मात मन स्थिर होतं. सत्वगुण वाढल्यानंतर. आणि रजोगुण, तमोगुणाने युक्त असलेले भोग्य पदार्थ, विषय त्याला आवडत नाही. त्याचा विषयच हा आदिमायादिशक्ती होतो. विषय तो त्याचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, अशी त्याची परिस्थिती होते. म्हणजेच त्याला जवळपास हळूहळू तो वैराग्यवृत्तीकडे झुकतो. म्हणून सत्व, तम आणि रज या गुणांचे कार्य भिन्न भिन्न असले तरी हे तिन्ही गुण प्रत्येक व्यक्तीमध्ये मिश्र रूपात असतातच आणि परस्पराच्या आधाराने तिथे राहत असतात प्रत्येक व्यक्तीमध्ये. कारण सृष्टीची उत्पत्ती त्रिगुणात्मक आहे. इथल्या मातीमध्येच त्रिगुण आहेत. त्या मातीतून अन्नात येतात, अन्नातून तुमच्यात जातात, तुमच्या मनात, बुद्धीत सगळीकडून हे तुमची उत्पत्तीच्या त्रिगुणातून झाल्यामुळे हे तिन्ही गुण तुमच्या अंतःकरणात सुप्त रूपानं आहे. आणि या गुणांना जसा वाव मिळेल, वातावरण मिळेल, त्याप्रमाणे ते डेव्हलप होत असतात. हे जर आम्हाला कळालं तर मग आम्ही सात्विक गुणच कसा डेव्हलप होईल याचा विचार करावा. म्हणून सत्वगुण हा जर तुम्ही वाढवला तर हा तमोगुण, रजोगुणाचा पराभव करू शकतो. जसा सत्वगुण तमोगुण, रजोगुणाचा पराभव करू शकतो, तसा रजोगुण हा सत्वगुणाचा तमोगुणापेक्षा वृद्धिगत होऊन वाढून तो या दोन्हीचा पराभव करू शकतो. तसंच तमोगुण देखील सत्वगुणाचा आणि रजोगुणाचा पराभव करू शकतो. मी म्हटलं जसं वातावरण मिळेल त्या वातावरणामध्ये त्या माणसाची जशी वाढ होईल, त्या वातावरणामध्ये जसे संस्कार त्याच्यावरती होतील घरातले. ज्या घरामध्ये सदैव कटकटी, मारामाऱ्या, भांडण, कटकटी शिवाय एक क्षण जात नाही, अशा माणसाला त्या तमोगुणाचीच सवय होती आणि त्याला कुठे काहीतरी शांतता आवडतच नाही. तो चार लोकांमध्ये तेव्हा ओळखून पडतो, तो शांत बसतच नाही, कारण त्याच्यावर तसे संस्कार झाले असते. मग तो काहीतरी कोणाचं तरी उणं दुणं काढत बसणार आणि नको तिथं काड्या करत बसणार. हे त्या माणसाचं वैशिष्ट्य असतं, कारण ते त्याच्यावर त्याच्या प्रकारचे संस्कार होऊन तो गुण त्याचा वृद्धिगत झालेला असतो, वाढलेला असतो. म्हणून माणसाने शक्यतो
अट्टहासानं चांगल्या सवयी लावून, चांगल्या संगतीत राहून, सत्संगाचा धर्मग्रंथाचा अभ्यास करून सत्वगुण वाढवावा आणि रजोगुण तमोगुण कमी करावा अट्टहासानं. असं हे त्रिगुणाबद्दलचं वर्णन आलेलं आहे. आणि म्हणून काय माहिती का की आता गंमत बघा, आम्ही जेव्हा पुराणं वाचतो आपल्याला माहिती विश्वामित्रासारखा ऋषी पण मेनकेच्या जाळ्यामध्ये अडकला. का? या ठिकाणी विवेक भ्रष्ट झाला. विवेक का भ्रष्ट जातो? एखाद वेळेस तमोगुण किंवा रजोगुण वाढला की तो विवेकाची हानी करतो. सत्वगुणयुक्त माणसामध्ये विवेक जागृतच असतो, पण तमोगुण रजोगुण वाढला की विवेक नष्ट होतो आणि मनुष्य पातळी सोडतो. विश्वामित्र ऋषीमधला सत्वगुण कमी झाला, तमोगुणाचा प्रभाव झाला, वासना निर्माण झाली, मेनकेच्या जाळ्यात अडकले. इंद्रानं गौतम पत्नी अहिल्याचा अशा प्रकारे तिच्यावर अन्याय करावा, याचंही कारण असं की त्याच्यामधला सत्वगुण रजोगुण तमोगुण म्हणला तो तमोगुण वाढीस लागला, रजोगुण वाढला, रजोगुणावर तमोगुणाचं प्राबल्य झालं, सत्वगुण आपला या सगळ्याच्या प्रभावानं दबून राहिला, कमी प्रमाणात राहिला, प्रभाव जास्त रजोगुण तमोगुणाचा वाढला. तमोगुण वाढल्यानंतर मी राजा आहे, मी काय वाटेल ते करू शकतो, केलं आईलेचं सत्वभ्रष्ट. म्हणून हे ज्ञानी माणसं देखील असं का करतात, तर याच्यामधला हा गुण त्यांचा वाढलेला असतो. म्हणून हा गुण जर देवादी देवामध्ये आहे, सर्वांमध्ये आहे, तर तुमच्यामध्ये आमच्यामध्ये देखील असू शकेल. देवी भागवतात कथा आहे की त्या तुळशीचं सत्वहरण केलं विष्णूनं आणि मग तुळशीनं शाप दिला आणि त्या सत्वहरण केल्यामुळे त्या शंखचूडाचा वध झाला. तुळशीनं शाप दिला, तू पाषाण हृदय होशील भगवंता, म्हणून विष्णू परमात्मा शाळीग्राम झाले. रामायणामध्ये हीच कथा वेगळ्या पद्धतीची की वंदेचं सत्वहरण केलं विष्णू परमात्मानं, जालंधरचा वध झाला, वंदेचा पती मारला गेला आणि मग वंदेने श्राप दिला, 14 वर्ष तू वनवास भोगशील. आता मात्र इथं गंमत अशी की या सगळ्या कार्यामागे ती भगवतीचा खेळ असतो. तुम्ही म्हणतात इंद्रानं असं केलं, त्याच्यामध्ये काय देवीचा भगवतीचा खेळ. भगवती देवीला अहिल्या ही ती किती पतिव्रत आहे हे दाखवून द्यायचं होतं. आणि म्हणून रामप्रभू सारख्याचं दर्शन होतात, परत तिच्या मनातलं जे दुःख नाहीचं झालं. कारण काय यात एकच वैशिष्ट्य की एखादी पतिव्रता स्त्री असते, तिच्यावर जर अन्याय झाला तर तिच्या मनाची मानसिक स्थिती त्या दगडासारखी होती आणि तीच मानसिक स्थिती दगडासारखी झालेली असताना एखाद्या ईश्वरी कृपेनं परत तिचं मन जे ते पूर्ववत होऊ शकतं आणि ही ईश्वराची कृपा तिच्यावर होणार होती. आणि असं घडल्यानंतर ती अहिल्या जास्त तिची सगळीकडे तिचं नावलौकिक प्राप्त झालं, तिचं पुण्य वाढलं, तिचं पुण्य फळाला आलं. अशी काहीतरी भगवतीची त्याच्या मागे खेळ असतो, क्रीडा असते, लीला असते. ही सगळी लीला ही खेळयातीच एक खेळ करणारी आणि म्हणून हे सगळं काही ते घडतं. चंद्राने आपली गुरुपत्नी तारा हिच्याशी जे ते सहमिलन केलं, आपल्याकडे ठेवून घेतलं आणि जेव्हा ब्रह्मदेवाने त्याला सांगितलं आणि इंद्राने सांगितलं त्याला युद्धाला तयार हो, त्यावेळेस त्याने त्या तारेला पाठवलं. आता हे देखील चंद्रासारख्याच्या मनामध्ये असा भाव उत्पन्न होण्याचं कारण पुढे भगवत कार्यासाठी बुधाची उत्पत्ती होणं आवश्यक होतं. काय असो असे काहीतरी ते लीला असतात आणि तमोगुण रजोगुण वाढलं की संपलं. इथे त्या जेमिनी नावाच्या एका व्यासांच्या शिष्यांची एक कथा आहे सुंदर, कुठेतरी मी ऐकलेली वाचलेली. फार पूर्वी या सगळ्या पुराणाचा अभ्यास केला त्यावेळेस ही कथा मला कुठेतरी स्मरणात आजही आहे की एकदा या जेमिनीला काहीतरी व्यासांनी जे काही लिहिलेले त्याचं भाषांतर ते पूर्ण लिहून काढायला सांगितलं होतं
आणि ते लिहित असताना जमिनीनं व्यासानं विचारलं की गुरुजी मला थोडी इथं शंका येते. म्हणजे काय शंका आहे? इथं तुम्ही लिहिले की ज्ञानी पुरुष देखील विकारी बनतात, विकाराचा परिणाम त्यांच्यावर होतो. तो माझा एक अंदाजे इथं शब्दाच्या मागं निर्विकार शब्द असायला पाहिजे. इथं विसरलं आहे. मग हा घालू का? त्याने झालं आता काही घालू नको, मी उद्या सकाळी यात्रेला चाललो, 15 दिवस तुला सगळ्या आश्रमाचा कारभार सांभाळायचा, 8-10 दिवस मी येईपर्यंत काय किती दिवस लागतील सांगता येत नाही. 4 लागतील, 8 लागतील, 10 लागतील, काय सांगतात. तर या 2-4 दिवस मी आश्रमामध्ये नाहीच आहे. पुढे काही सांगते मला केव्हा येणं हे सांगताय. तुला हा सगळा कारभार पाहतो, तू ते लिखाण बंद कर, तिथंच राहू दे, मी आल्यानंतर पुढे पाहू म्हणले. आल्यावर काय लिहायचं. गेले व्यासमुनी यात्रेला सकाळी दुसऱ्या दिवशी. ज्या दिवशी ते गेले त्या दिवशी रात्री यांनी सगळं व्यवस्थित कारभार पाहिलं. दुसऱ्या दिवशी रात्री ज्यावेळेस हा यज्ञकुंड पेटून बसला होता, कारण सगळीकडे पाऊस चालू होता, वादळ चालू होतं, वारा चालू होता, थंडी खूप वाजू लागली, थोडा अग्नी पेटून बसला. तेवढ्यामध्ये आश्रमाच्या दरवाज्यामध्ये एक सुंदर स्त्री त्याला उभी दिसली, पाण्याने पूर्ण भिजलेली होती. आता आश्रमात स्त्रीला घेणं तर योग्य नाही, पण मनात विचार केला की काहीतरी माणूस की अरे ती स्त्री एवढी थंडीनं कुडकुडत आहे, तिला आश्रमात आधार नाही द्यायचा तर काही तर आपण शेकोटीजवळ शेकत बसलो थंडी वाजून म्हणून. बिचारी इथंच ज्या शेकोटीजवळ बसली तर तिला ती थंडी तरी कमी होईल, तिची आबला आहे ती. मनात भाव आला आणि त्याने तिला मध्ये घेतला. मध्ये घेतल्यानंतर ती तिथं बसल्यानंतर तिच्या त्या अग्निज्वालामध्ये तिथं त्यानं रूप पाहिलं, दिसायला सुंदर होती. ही सगळी भगवंताची लीला आहे. आणि याने त्या स्त्रीला विचारलं की तुमचं लग्न झालं का? ती म्हणली नाही, मी अजून कुमारीची. मग का केलं नाही? ती म्हणली हे पण म्हणाली. म्हणजे याचा बघा तमोगुण उफाळून आला, मनामध्ये वासना उत्पन्न झाली, सत्वगुणावर तमोगुणाने मात केली आणि मनात भाव उत्पन्न झाल्यानंतर त्याने विचारलं लग्न केलं का? ते नाही म्हणल्यानंतर म्हणले ती म्हणले माझी काही आठ आहे म्हणून माझी कोणी विवाह केला नाही. म्हणले काय आठ आहे? आठ फार सोपी म्हणाले की असा यज्ञकुंड पेटवून त्या अग्नीभोवती, त्या अग्निभोवती जो कोणी मला घोडा बनवून मला पाठीवर घेऊन मला 3 प्रदक्षिणा घाली त्याच्याशी मी विवाह करणार आहे. पण अद्याप असा कोणी मला पती मिळालाच नाही. तेव्हा त्यात काय अवघड आहे म्हणाले. मी आता घोडा बनवून इथं 3 प्रदक्षिणा घालतो, करशील लग्न? ते म्हणले हो. बसली तिच्या पाठीवर, यांच्या पाठीवर ती बसली आणि यांच्या पाठीवर ती बसून या घोडा होऊन पहिली प्रदक्षिणा घातली, दुसरी घातली, तिसरी प्रदक्षिणा सुरू झाली की व्यास महर्षी प्रकट झाले. व्यास महर्षी म्हणले जमिनी काय म्हणले, तिथं नीट ठेवायचं का काढायचं? जमिनी खजिलच झाली. व्यासांचं लिखाण आहे, व्यासांकडनं चूक शक्यच नाही. आता केन प्रयुक्तम पापम चरति पुरुष, ज्ञानी पुरुष देखील पाप का करतात? तर त्याचं कारण उत्तर दिलं गीतेमध्ये की रजोगुण तमोगुणामुळे ज्ञानी माणसाच्या देखील पाप घडतं. इथे याचा रजोगुण तमोगुण वाढला आणि पाप घडलं. आणि म्हणून ते म्हणले नाही, विकार बरोबर आहे. तर सांगायचं तात्पर्य असं की असा हा रजोगुण तमोगुण सत्वगुण. पण दैवी भागवतामध्ये या अन्य पुराणातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळतं आम्हाला. आमच्या मनामध्ये त्या रामायणामध्ये विष्णू परमात्माबद्दल शंका येतेच, अहिलेचं सत्व आरोहण करणाऱ्या गौतमाबद्दल शंका येतेच, चंद्रानं यांच्या अहिल्याचा उपभोग, तारेचा उपभोग घेतला तेव्हाच आमच्या मनामध्ये शंका कुशंका येतातच. पण या सगळ्याचं उत्तर अशा रीतीने देवी भागवताच्या ग्रंथात मिळतं. म्हणून हा अत्यंत ग्रंथ अब्जावधी वर्षापूर्वीचा आहे, म्हणून याला गोपनीय ग्रंथ म्हटलेलं, याला रहस्यमय ग्रंथ म्हणलेलं आहे की या ग्रंथामध्ये अनेक गोपनीय तत्वांचं स्पष्टीकरण मिळतं, जे अन्य पुराणात तुम्हाला कुठे मिळत नाही. अशा रीतीने ही गोपनीय कथा, अनेक गोष्टी या देवी भागवतात सांगितलेलं बघा. तर अशा या अंबेचं, या जगदंबेचं
पूजाविधी, पारायण विधी, नवरात्र पूजन कसं करावं, तिची उपासना कशी करावं, ध्यानधारणा कशी करावी, याच्यावर आपण चिंतन करणार आहोत. जगदंबेचा संचार प्रगट रूपानं सगळीकडे आहे. भगवतीनं अर्धा श्लोक सांगून तिचं स्वरूप सांगितलं आणि याच अर्ध्या श्लोकावरती व्यासांनी 12 स्कंद 18,000 श्लोक आणि 318 अध्यायाचं श्रीमद्देवी भागवत ग्रंथ लिहिला. तो अर्धा श्लोक काय होता तिच्या मुखातून प्रकटलेला? सर्वं खाल्विदं मेवाहम नान्यदस्ति सनातनम. सर्वत्र मीच आहे, माझेच रूप सर्वत्र भरलेलं आहे, माझ्या वाचून सनातन चैतन्य दुसरं नाही. याचा अर्थ अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे, मीच परब्रह्म आहे, मीच परमात्मा आहे, मीच काळाचा काळ आहे, हे सगळं माझंच स्वरूप आहे आणि मी त्रिकाला बाधित सत्य आहे. सत्याला उदय नसतो, आस्त नसतो, तसा मला उदय नाही, आस्त नाही. निर्माण केलेलं जगत ही माझी माया आहे, म्हणून हे सगळं जगत मिथ्या आहे आणि या मिथ्या जगताला उदय आणि आस्त नाही, म्हणून त्याला मिथ्या म्हणतात. जगत उत्पन्न होतं आणि ते नष्टही होतं. मी मात्र नित्य आहे, टिकणारी आहे, त्रिकालाबाधी सत्य आहे. मी या जगाची उत्पत्ती स्थिती लय मीच करते. मी सच्चिदानंद स्वरूप आहे. मला आधी नाही, अंत नाही, मध्य नाही. प्रलयानंतर सारं जग बुडतं, परंतु केवळ मी एकटीच शिल्लक राहते. जेव्हा नव्हते काही साचार, तेव्हा फक्त माझाच दिव्य संचार. या सर्व ब्रह्मांडाचा मूळ आधार मीच आहे. जेव्हा या भूतलावर काहीच नव्हतं, सत असत या दोन्हीचं कारण अज्ञानही नव्हतं, तेव्हा फक्त मीच होते. जे काही सर्वत्र दिसतं ते माझंच रूप आहे आणि ते सर्व मीच आहे. काळ माझी शक्ती आहे. काळ जेव्हा माझ्या आज्ञेनं सर्वांना मिटवतो तेव्हा काहीच शिल्लक राहत नाही. जे शेष राहतं ते फक्त मीच, ज्याला काळ मिटवू शकत नाही. म्हणजे मी काळाचा काळ आहे. काळ माझा आणि मी काळाची, म्हणून काळ ही माझी शक्ती आहे. सर्वांच्या आधी मीच आहे. माझ्या आधी कुणी नाही, म्हणून मी अनादी आहे. माझा अंत नाही, म्हणून मी अनंत आहे. मी आताही आहे, याचा अर्थ सृष्टीच्या आधी मी पृथ्वीवर होते, आजही आहे, प्रलयानंतर मीच राहणार आहे. सृष्टीतील जीव स्वतंत्रपणे काहीच करू शकत नाही. माझी शक्ती, माझी माया त्यांना चालवते. माझी माया खोटी आहे, भ्रम आहे, भास आहे. ती माझी माया सत्य आहे त्याला लपवते, जे असत्य आहे त्याला भासवते. मी परमेश्वराला लपवते कारण परमेश्वर सत्य आहे आणि संसार मिथ्या, संसाराला दाखवते. म्हणून परमात्मा सत्य असून तो दिसत नाही, जग मिथ्या असून ते दिसतं. सर्व ब्रह्मांडामध्ये मीच व्याप्त आहे. या पंचमहाभूताने बनलेल्या 84 लाख योनीमध्ये मीच आत्मरूपान राहते. परमात्मा निर्गुण निराकार असल्यामुळे तो दिसत नाही, पण मी मात्र निर्गुण असूनच सगुण रूप घेऊन साकारही होते. ही जगदंबिका व परमात्मा. जगदंबिका म्हणजे प्रकृती आणि परमात्मा म्हणजे पुरुष. या ब्रह्मांडाचं, या सृष्टीचं सृजन तेच करतात. प्रकृती म्हणजे जगत सृष्टी आणि पुरुष म्हणजे जगदीश्वर. जगत आणि जगदीश्वर. जगत म्हणजे प्रकृती, स्त्रीरूप आहे, आदिमाया, आदिशक्ती. पुरुष म्हणजे परमात्मा, काळाचा काळ, ब्रह्म. आता प्रकृती म्हटलं की निसर्ग आला, समोरची चराचर सृष्टी आली, जड चेतन सगळं जगत. ही सगळी त्या जगतजन्य आदिमायेची माया आहे. या सगळ्या जड चेतन, या सगळ्याला त्या आदिमायेच्या मायेला प्रकृती म्हटली. तर प्रकृती आणि पुरुष. पुरुष म्हणजे परमेश्वर, परमेश्वर म्हणजे परमात्मा, जगदीश्वर, ब्रह्मांडाचा नायक आणि काळाचा काळ, त्याला आपण पुरुष म्हणतो. सृष्टीची निर्मिती करताना हा परमात्मा या आदिमायेचा मदत घेतो आणि आदिमाया आणि परमात्मा यांच्या संयोगातून या सृष्टीचं सृजन होतं.
म्हणजे प्रकृती आणि पुरुष यांच्या सहयोगानं सृष्टी उत्पन्न होती. म्हणजे हे दोघे एकमेकाला पूरक आहे. ही प्रकृती जड आहे तर पुरुष चेतन आहे. हे बघा फरक. प्रकृती सक्रिय आहे तर तो निष्क्रिय आहे, म्हणून त्याला काहीच करता येत नाही. प्रकृती सक्रिय असली तरी ती स्वयंचलित नाही. तिला सक्रिय करावं लागतं, चार्जिंग करावं लागतं, आणि हे सक्रिय करण्याचं काम हा प्रकृतीला पुरुष करतो. प्रकृती त्रिगुणात्मक आहे. म्हणजे या प्रकृती म्हणजे सत्व रज तम गुण आहे, ज्याला इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन म्हणतात. विज्ञानाचा शोध लावला आहे. परमेश्वराला जेव्हा एकटेपणाचा एकाकीपणाचा कंटाळा येतो तेव्हा तो आदिमायेच्या सहाय्यानं लीला करून सृष्टीची रचना करतो. त्याला एकातून अनेक व्हावं ही इच्छा निर्माण होते. मग त्याच्यामध्ये चैतन्य आहे पण तो सक्रिय नाही, म्हणून आदिमाय जड आहे पण तिला तो चैतन्य तिच्यामध्ये प्राप्त होत नाही. म्हणून तो त्या आदिमायेला चैतन्य देऊन तिला जे येते या सक्रिय करतो आणि दोघांच्या सहाय्याने ही सृष्टी उत्पन्न होते. म्हणजे ते दोघे एकमेकाला पूरक आहेत. जसं आंधळा आणि पांगळाचा दृष्टांत अनेकदा कीर्तनकार देतात, कथाकार देतात, की एका घराला आग लागली. घरात अनेक लोक होते. प्रत्येकजण आपला प्राण वाचवण्याचा प्रयत्न करत होता आणि या प्रयत्नात सगळे लोक बाहेर पडले. आग चांगली वाढत होती. आता घरात फक्त 2च व्यक्ती होत्या, एक आंधळा आणि पांगळा. पांगळा त्या आंधळ्याला म्हणाला, हे पहा, सगळे लोक आगीच्या भीतीनं बाहेर पडले आहेत, फक्त आपण दोघंच राहिलो. या आगीतून बाहेर जायचं तर तुला दिसत नाही आणि मला चालता येत नाही. जर तू मला तुझ्या पाठीवर बसून पाठकुळी घेतलं तर मी तुला माझ्या डोळ्यानं मार्ग सांगू शकतो. माझे डोळे आणि तुझे पाय आपल्याला या आगीतून वाचवू शकतात. आपल्या दोघांना एकमेकाची मदत केल्याशिवाय आपण पर्याय नाही. आंधळ्यांनी मान्य करून त्या पांगळ्याला पाठीवर घेतलं. पाठीवर बसून पांगळ्याने मार्गदर्शन केलं. दोघेही आगीतून वाचले. जसं या ठिकाणी आंधळा आणि पांगळा एकमेकांना मदत करतात, तसं या ठिकाणी प्रकृती आणि पुरुष एकमेकाच्या सहकार्यानं ही ब्रह्मांड निर्माण करतात. मग या दोन्ही तत्वापासून जे ब्रह्मांड निर्माण होतं त्या ब्रह्मांडामध्ये आधी सर्वात महत्त्व म्हणजे बुद्धी निर्माण होते. बुद्धीनंतर अहंकार होतो. या अहंकारातून सात्विक, राजस, तामस हे 3 गुण उत्पन्न होतात. सात्विक अहंकारापासून 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, पंचमहाभूते आणि एक मन, अशी 16 तत्वे निर्माण होतात. आणि या 16 कलाने युक्त हे ब्रह्मांड पूर्ण निर्माण होतं. ज्या ब्रह्मांडाची निर्मिती ही आदिमाय आदिशक्ती करते. मग या ब्रह्मांडामध्ये ती या ब्रह्मदेवाच्या मदतीनं अंड, जारद, उद्भिद, स्वेदज या 4 प्रकारातून सृष्टीची उत्पत्ती करते. आणि तिचं पालनपोषण विष्णूला करावं लागते, संहार शंकराला करावं लागतं. अंडद म्हणजे अंड्यातून, जारद म्हणजे अंगाभोवती चिकट पदार्थ, जार वेष्टनातून, उद्भिद म्हणजे जमिनीतून, स्वेदज म्हणजे पाण्यातून 84 लाख योनी निर्माण करते. याच्यामध्ये जलचर 9 लाख असतात, स्थलचर वृक्ष पाषाण 20 लाख, कृमी कीटक 11 लाख, पक्षी 10 लाख, पशु 30 लाख आणि सस्तन प्राणी आणि मानव 4 लाख, असे 84 लाख योनी निर्माण करून ही विश्वनिर्मिती करणारा ही जगदंबा एक कुंभार आहे. विठ्ठला तू वेडा कुंभार. या सर्व सृष्टीच्या निर्मितीचं कारण आदिमाय आदिशक्ती जगदंबिकाच आहे. परमेश्वर तिच्याशिवाय जगत उत्पन्न करू शकत नाही. शेवटी तीच या जगताचा, ब्रह्मांडाचा आधार आहे. आणि 84 लाख योनीच्या हृदयात तीच आत्मारूपानं वास्तव्य करते. ती ब्रह्मदेवाला जगत निर्मितीचे आदेश देते. मग ब्रह्मदेव आपल्या देहापासून, त्याच्या देहापासून 2 शक्ल होतात, 2 भाग होतात. एक पुरुष म्हणजे मनु आणि दुसरी प्रकृती म्हणजे शतरूपा. मग या दोघांना 3 कन्या होतात, देवहूती, प्रसूती, आकृती. आकृतीचा विवाह रुचीबरोबर होतो, देवहूतीचा कृतांबद्दल, प्रसूतीचा दक्ष प्रजापतीबरोबर.
2 पुत्र होतात, प्रियव्रत आणि उत्तानपाद. आणि मग सृष्टीची उत्पत्ती होती. पण त्यात पृथ्वीरसा तळाला गेलेले असल्यामुळं ब्रह्मदेवाला शिंक येते, त्यातून वरा भगवंत प्रकट होतात, पृथ्वीला वर काढून ती हिरण्याक्षाला ठार करतात वगैरे वगैरे. तर वरा भगवंताला शक्ती देऊन पृथ्वीला वर काढायला लावणारी आदिमाय आदिशक्तीचे. अशी अनादि निर्गुण असणारी आदिमाया आदिशक्ती हिची पूजा विधी, नवरात्र पूजन, पारायण विधी, तिची उपासना कशी करावी याच्यावर आपण आता थोडं चिंतन करूया. तर अशा रीतीने या आदिमायाची उपासना आपण कशी होते ते पाहणं. खरं म्हणजे आदिमाया हे एक तत्व आहे, ब्रह्मांडाची ऊर्जा आहे. तिचा उपयोग करून आपण भोगमुक्ती मिळवू शकतो. ही शक्ती जागरूक करण्यासाठी तिचा जागर करावा लागतात, तिचं नवरात्र करावं लागतं, तिची उपासना करावी लागते, तिची साधना करावी लागते. 9 दिवस देवी भागवताचं श्रवण करावं लागतं, देवी भागवताची कथा करावी लागते, तेव्हा ती आपल्या जीवनात प्रकट होते. आजपर्यंत अनेक मोठमोठ्या तपस्व्यांनी हेच केलं, या शक्तीला प्रकट करून घेण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळं हिला जर तुम्ही प्रकट करून घेतलं तर तुमचं जीवन सुसह्य होतं. म्हणून या आदिमादी शक्तीला आपण प्रकट करून घ्यायला पाहिजे. दुष्टाचा संहार करून ही भक्ताला सौभाग्य देते. सर्व देव, सूर, आसूर, साधू, संत तिला शरण जातात. आणि जीवनामध्ये लक्ष्मी, बुद्धी, सुख प्राप्त होतं. हे जर लक्ष्मी, बुद्धी, सुख जर तुम्हाला हवा असेल तर प्रयत्नाची पराकाष्ठा करा, तिचं ध्यान करा, तिची चेतना प्राप्त करून घ्या. तिच्या चेतनेशिवाय, तिच्या शक्तीशिवाय आम्ही काही करू शकत नाही. आणि त्याकरता ही शक्ती तुम्हाला प्रकट करून घ्यायची असेल, तिची कृपा तुम्हाला प्राप्त करून घ्यायची असेल तर तुमचं आचरण चांगलं पाहिजे, तुमची वृत्ती चांगली पाहिजे, तुमचा नेम व्रतस्थ असावं तुम्ही, आणि तिचं नामस्मरण करावं. भागवत ऐकून, भागवत कथा ऐकून देवी भागवत लावावं, श्रवण करावं, तिचा तुम्हाला निध्यास लागावा, म्हणजे तिचा साक्षात्कार होऊन तिची प्रचिती येईल. याकरता नवरात्र करावं. ही शक्ती तुमच्या अंतःकरणात आहे, तिचा जीवनात उपयोग करून घ्या. ही प्रेरणा आपल्याकडून भौतिक कार्य, आध्यात्मिक कार्य करून घेते. आपल्या सभोवतालच्या सगळ्या दुष्ट शक्तींना ती पायंदळी तोडू दे. आणि म्हणून तुम्ही आम्ही जर साधना केली तर हिच्या या मदतीनं तुमच्यावर तमोगुणी, रजोगुणी दुष्ट शक्ती हल्ला करू शकत नाही. ही देवी तुमचं पर्यायानं रक्षण करते, तुमच्या कुटुंबाचं रक्षण करते. म्हणून सतत या देवीचं नामस्मरण, चिंतन, ध्यानधारणा करा. तिच्यावर सगळ्या कुटुंबाची जबाबदारी टाका. संपलं. म्हणून मानवी जीवन जर सुखी करायचं असेल तर तुमच्या आमच्या हृदयामध्ये असणारी ही देवी जगदंबा, ती जगदंबा तुम्ही जर तिची साधना उपासना केली, ही जगदंबा निर्गुण निराकार पण ती सगुण रूप घेऊन तुम्हाला मदत करू शकते. देवी भागवत अनमोल ग्रंथ आहे. हे देवी भागवत म्हणजे तिची वाङ्मयीन मूर्ती आहे. जीवनातील प्रत्येक बहुमोल क्षणाचा सदुपयोग करून आपण या देवी भागवताचं श्रवण करायला पाहिजे, त्याचा अभ्यास करायला पाहिजे. आणि मग ही जगदंबा काय करते? ही जगदंबा तुम्हाला सद्बुद्धी देते. सद्बुद्धीनं काय परिणाम होतो? सद्बुद्धीनं माणसाची निगेटिव्हिटी कमी होते, नकारात्मक विचार त्याचे नाहीश होतात, त्याच्या मनामध्ये सकारात्मकता येते. आणि सकारात्मक विचार हे तुमचं सत्वगुण वाढवायला मदत करतात. जिथं सकारात्मक विचार तिथं जय आहे, जिथं नकारात्मक विचार तिथं पराजय आहे. जिथं सकारात्मक विचार आहे तिथं यश आहे, जिथं नकारात्मक विचार आहे तिथं अपयश आहे. जिथं सकारात्मक विचार आहे तिथं समृद्धी आहे, जिथं नकारात्मक विचार तिथं अधोगती आहे. जिथं सकारात्मक विचार तिथं विजय आहे, जिथं नकारात्मक विचार तिथं हार आहे. आणि म्हणून तुम्हाला जे जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर या आदिमादी शक्तीचं नामस्मरण, साधना, उपासना करा. कारण सात्विक विचारांनी जीवन आनंदी बनतं, तामसी विचारानं जीवन नरका समान बनतं.
आणि म्हणून या देवत्वाचा, अंबा तत्वाचा पूर्ण विकास तुम्ही तुमच्या अंतःकरणात करून घ्या. तुमच्या हृदयात तीच अंबा देवी आहे. सात्विक मार्ग समजून घ्या, सत्याच्या मार्गानं चाला. सत्य काय आहे, अंतिम सत्य काय याचा शोध घ्या. देवी भागवत सांगतं सत्य एक आहे, ते म्हणजे मा भगवती. म्हणून या मा भगवती रूपी अंतिम सत्याशी आपण एकरूप होऊन आपल्या जीवनाला सर्वांगीण सुंदर बनवा, विकसित करा, आनंद मिळवा. आणि त्याकरता या आदिमायादी शक्तीची उपासना, पूजा, नवा पारायण करणं फार आवश्यक आहे. देवी भागवताचा अभ्यास करणं आवश्यक आहे. देवी भागवताचं पारायण ऐकावं, देवी भागवताचा ग्रंथ घरात लावा, देवी भागवताचं चिंतन करावं. आणि अशा रीतीने हे कसं करावं याचंही वर्णन आपल्याला या अध्यायात आपल्याला पाहायचं. ही मा भगवती विश्वातील सर्व घटनांचं आद्य संपूर्ण कारण आहे. तीच उत्पत्ती, स्थिती, लय सगळं करते, लक्षात ठेवा. आणि म्हणून जागतिक स्तरावर देखील हे निष्कर्ष मान्य आहेत. जागतिक स्तरावर देखील जगदंबेला मानतात लोक. या सगळ्या परिवर्तनाचा, अस्तित्वाचा अधिकार तीच आहे. एक लक्षात घ्या, जगदंबा एक सूत्र आहे. देह अनेक आहेत पण ईश्वर एकच आहे. जगातील लोकांना ईश्वर दिसला नाही पण अनुभव आलेला आहे. आजही लोक असे अनुभव घेतात. आणि त्याकरता सत्याचं पालन, धर्माचं पालन करायला पाहिजे. धर्म म्हणजे धारण पोषण करणारे, टिकवून धरणारे तत्व. धर्म आणि आचरण फार महत्त्वाचं आहे. मानव समाजात धर्म सर्वश्रेष्ठ आहे. आपण जर धर्माचे रक्षण केलं तर धर्म आपलं रक्षण करतो. धर्मो रक्षती रक्षितः. आणि जर धर्माचा नाश केला तर तो धर्म आपला घात करतो. या धर्माचे दोन अंग आहेत, नीती आणि तत्वज्ञान. नीती म्हणजे कर्मकांड, पूजा, विधी येते. आणि ज्ञानकांडामध्ये उपासना, साधना, नामस्मरण. म्हणून या दोन्ही तत्वाचा आपण थोडक्यात विचार करणार आहोत. की नीती तत्व म्हणजे तिची साधना, तिची उपासना कशी करावी. नवरात्राची साधना कशी करायची, जगदंबेची पूजा कशी करायची, आपलं त्यासाठी अंतःकरण शुद्ध कसं ठेवावं आणि कशा रीतीने देवी आम्हाला सामर्थ्य देते हे लक्षात ठेवा. पुराण काळापासून अनेक साधू संतांनी, ऋषी मुनींनी या देवीची उपासना, साधना केली आणि त्यांनी सिद्ध करून दाखवले धर्म हाच जीवनाचा पाया आहे. आणि या पायावरती तुमच्या जीवनाची सर्वांगीण प्रगती करता येते. प्रयत्नाने मनुष्य आपल्यामधील दैवी विकासाचा वाढ करू शकतो, पण मात्र त्याला प्रयत्नाची पराकाष्ठा लागते. दैवी गुणाचा निश्चित विकास होतो आणि दैवी गुण वाढले तर मनुष्य जीवन आनंदी होईल. दैवी संपदा ही सुखदायक असून मुक्तिदायक आहे. जो शास्त्रविधीला सोडून आपल्या इच्छेनं वागतो त्याला सिद्धी मिळत नाही, लक्षात ठेवा. आणि त्याच्या जीवनामध्ये देवत्व विकसितही होत नाही. आणि म्हणून या जगदंबेची उपासना, तिची पूजा विधी कशी आहे आपण जाणून घ्यायला पाहिजे. आणि म्हणून वेद म्हणजे स्वतःला जाणून घेणं, स्वतःचं मूळ स्वरूप जाणून घेणं. जीव, जगत आणि जगत आत्मा हे एकच आहे. सर्व खालविद ब्रह्म, हा सर्वच ब्रह्म आहे. देवी भागवती वेदांताचं सार आहे. आणि वेदांताचं सार हेच सांगते, अहम ब्रह्मास्मी. तुम्ही स्वतः ब्रह्म आहात. तुम्ही त्या जगदंबेचे अंश आहात. आणि म्हणून तुम्हाला त्या जगदंबेशी एकरूप होण्यासाठी तुम्ही त्या जगदंबेची साधना करणं भाग आहे.
अनेक ऋषी मुनींनी या जगदंबेचा नवार्ण मंत्र म्हणून अहम ब्रह्मास्मी आहोत हे सिद्ध केलेलं आहे. ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चै हा मंत्र सिद्ध मंत्र आहे. अनेक ऋषी मुनी आदिमा आदिशक्तीनं उपासना करून या मंत्राच्या सहाय्यानं हवं ते प्राप्त करून घेतलेलं आहे. म्हणून अशा प्रकारे या जगदंबेची शास्त्रशुद्ध पूजा करण्याकरता, या निर्गुण निराकार असणाऱ्या अंबेची पूजा विधी करण्याकरता साधू संतांनी सांगितलं की ही जगदंबा निस्वार्थ प्रेम करते आणि ती सर्वत्र आहे. आपल्या हृदयामध्ये प्रेमाचा सागर आहे, पण तो प्रगट करण्याची आपल्याला सवय नसते आणि म्हणून आपण नास्तिक बनतो. सांगायचं तात्पर्य असे की अशा या जगदंबेचं जे विश्वस्वरूप आहे, हे एक लक्षात घ्या. अशा या जगदंबेचं चिंतन करताना, स्मरण करताना एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे की जगदंबा म्हणजे अनंत आहे, विश्वस्वरूप आहे. जसं आकाश अफाट आहे, या आकाशामध्ये कोट्यावधी आकाशगंगा आहेत. आपण पाहिलं कथेमध्ये की अनेक ब्रह्मांड आहेत. या ब्रह्मांडामध्ये अनेक ब्रह्मलोक आहेत, अनेक ब्रह्मलोक आहेत, अनेक शिवलोक आहेत, अनेक कृष्णलोक आहेत. तशा अनेक आकाशगंगा, त्या आकाशगंगामध्ये सूर्य देखील आहे. सूर्याभोवती फिरणारे अनेक ग्रह आहेत. त्याच्यामध्ये पृथ्वी आहे. या पृथ्वीवर या भारत देश आहे. भारत देशामध्ये अनेक इतर देश आहेत आणि या देशामध्ये, या सगळ्या देशामध्ये भारत हा एक देश आहे आणि त्या भारत देशामध्ये आम्ही राहत आहोत. या भारत देशामध्ये एक आमचा छोटासा प्रांत आहे, महाराष्ट्र. त्या महाराष्ट्र प्रांतामध्ये आमचं छोटंसं गाव आहे. त्या छोट्याशा गावामध्ये आमचं एक छोटंसं घर आहे. ते घर, त्या घरात राहणारे तुम्ही, आम्ही, हा देह त्या छोट्या घरात राहणार आहे. विश्व केवढं मोठं आहे. या जगदंबेचं स्वरूप विश्वरूप आहे. मग संपूर्ण विश्वाच्या मानाने तुम्ही आम्ही प्राणी, हा देह किती लहान आहे. आणि या विश्वामध्ये अनंत कोटी ब्रह्मांड आहे आणि अनंत कोटी ब्रह्मांडाचा कारभार जगदंबा चालविते. पण एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो महत्त्वाची, ती अशी आहे की या अनंत कोटी विश्वामध्ये, या ब्रह्मांडामध्ये जे काही आहे ते तुमच्या पिंडात आहे, ते तुमच्या देहात आहे. पिंडी ते ब्रह्मांड. म्हणून विश्वाचं अनंत स्वरूप असणारी, या अनंत स्वरूपामध्ये असणारी ही जगदंबा ही तुमच्या पिंडामध्ये, तुमच्या देहामध्ये, तुमच्या हृदयामध्ये आत्मा स्वरूपानं राहते. याचा अर्थ तुम्ही त्या जगदंबेचे अंश आहात. संपूर्ण विश्वाचा शोध लागणं अवघड आहे आणि म्हणून ऋषीमुनीने मानवी देहाचा शोध लावून त्याचा प्रयत्न केला आणि कोट्यावधी वर्षापासून या मानवी देहाचा अभ्यास करून या मानवी देहामध्ये देखील, पिंडामध्ये देखील असंच सगळं जे काय ब्रह्मांडात आहे ते सगळे या पिंडात आहे, हे आमच्या ऋषीमुनीने शोधून काढलं. आणि असं हे विज्ञानानं देखील, हे अंतिम सत्य जे ऋषीमुनीने शोधून काढलं ते विज्ञानाने अजून समजलेलं नाही. ऋषीमुनींनी घोर तपश्चर्या केली आणि घोर तपश्चर्या करून ऋषीमुनींनी हे सिद्ध केलं की हा देहातील जीव तो ब्रह्मांडातल्या जीवाशी, हा पिंड त्या ब्रह्मांडाशी एकरूप आहे, सारखा आहे, वेगळा नाही. हे ब्रह्मांड पंचमहाभूतापासून बनले. तुमचा पिंड, तुमचा देह पंचमहाभूतापासून बनले. आणि म्हणून बघा, नवरात्राच्या वेळी जी घटस्थापना केली जाते, घट म्हणजे देह, देह म्हणजे पिंड, त्या ब्रह्मांडात असणाऱ्या आदिम आदिशक्तीचं या ठिकाणी आमच्या घटामध्ये, आमच्या देहामध्ये एक स्वरूप आहे. त्या स्वरूपाची आम्ही घरी स्थापना करतो आणि नवरात्र महोत्सव करतो, हे लक्षात ठेवा. म्हणून ऋषीमुनींनी दिलेल्या या शब्दावरती तुमचा आमचा विश्वास पाहिजे.
आणि या भागवत ग्रंथाचा अभ्यास केल्यानंतर, हे पुराण अभ्यासायचं म्हणजे एका ग्रंथावरून होत नाही. या देवी भागवताच्या अध्ययनासाठी कमीत कमी 10 ते 12 संदर्भ ग्रंथाचा अभ्यास करावा लागला. आणि या संदर्भ ग्रंथाचा अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ऋषी मुनी साधू संतांनी काय शोध लावलेले, किती सत्याचा शोध लावण्याचा प्रयत्न केला आहे. आणि या अन्य ग्रंथाचा अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की या देवी भागवत ग्रंथामध्ये असे दिव्य अनुभव आहेत जे तुम्हाला देखील प्रत्यक्ष व्यवस्थित चिंतन केल्यानंतर लक्षात येतील. आणि मग लक्षात आलं की या विश्वाला चालवणारी ही जगदंबा, अनेक मला त्या भागवताचा अभ्यास केल्यानंतर सुखद अनुभव आले. आणि हे दिव्य अनुभव तुम्हाला सांगावं, तुमच्याकडून काही मोठेपणा नको, मिळवायचा नाही. जो अनुभव मला प्राप्त झाला तो तुम्हाला अनुभव सांगून तुमच्या मनामध्ये त्या जगदंबेबद्दलचा श्रद्धा भाव उत्पन्न करावा, ही प्रामाणिक तळमळ असल्यामुळे आपण हा देवी भागवताचा सगळा इथं प्रपंच सुरू केला आहे. तुमच्यात ते देवत्व प्रकट होऊन तुमच्या जीवनाची वाटचाल अत्यंत सुखद व्हावी, हाच या देवी भागवताच्या अभ्यासाचा आणि या ग्रंथाचा खरा तळमळण उद्देश आहे. की सत्य स्वरूप जे या सगळ्या ऋषीमुनीने शोधून काढलं ते तुम्हाला आम्हाला कळायला पाहिजे. आणि त्या ब्रह्मांडाचा तुम्ही एक भाग आहात एवढं लक्षात ठेवा. मग अशा ब्रह्मांडाचं असलेल्या आंबेचं पूजन कसं करायचं, काय साहित्य पाहिजे? चौरंग हवा असावा, पाट असावा, 2 तांबे, फुलपात्र, कलश, पाण्यानं भरलेला, पाटावर चौरंग ठेवा, रेशमी वस्त्र असावं, देवीची प्रतिमा, फोटो किंवा यंत्र असावं, हळद, कुंकू, गुलाल, बुक्का, अक्षदा, उदबत्ती, रांगोळी, काडीपेटी, कापूर, विडाची पानं, सुपाऱ्या, नारळ, खारी, कोंबडं, 5 बदाम, 5 प्रकारचे फळं, पत्र्या, आंब्याची डाळी, कर्दळीचे 4 खांब, पंचपात्र, शंख, घंटा, दक्षिणा, समई, निरंजन, जानवी 2, सप्तधान्य देव उभेण्यासाठी भांडं, फुलाच्या माळा, नंदादीप, कापसाच्या वाती, आरतीच्या वाती, प्रसाद आणि तांबूल, हे पूजा साहित्य आपल्याला जगदंबेच्या पूजेसाठी आवश्यक आहे. आंबेवर पूर्ण श्रद्धा ठेवून एकाग्रतेनं तिच्या पूजेला सुरुवात करावी. आधी स्वतःला गुरुजीला मंगल तिलक लावावा. देवाच्या मूर्तीचं तोंड दक्षिणेकडे असू नये. देव्हाऱ्यात एकापेक्षा 2 मूर्ती असू नये. निरांजन, तूप, समय, तेल घालून दिवा लावावा. देवाजवळ श्रीफळ ठेवावं. शेंडी देवाकडे असावी. शेंडी धरूनच श्रीफळ फोडावं. देवपूजेचे सर्व साहित्य काढून ठेवावं. मंगल स्नानानंतर सोवळं किंवा स्वच्छ धुतलेलं वस्त्र परिधान करावं. पाटावर बसून पूजेत प्रारंभ करावा. आपल्या उजव्या बाजूच्या चौरंगावरती शंख, उदबत्ती, निरंजन ठेवावी. त्यानंतर आंब्याचं तोरण, डाळी प्रवेशद्वारावर लावावी. चौरंगाजवळ, पाटाजवळ रांगोळी, कुंकुम घालावं. चौरंगावर मधोमध तांदूळ पसरून त्यावरती जलयुक्त कलश, कलशावर तामण, त्यात थोडे तांदूळ, त्यात आंब्याची मूर्ती ठेवावी. कलशाला 5 बाजूने गंधाचे पट्टे ओढावे. पूजेत बसण्यापूर्वी घरातील वडील मंडळींना नमस्कार करावा. देवीचं पूजन केवळ एका उपचाराने म्हणजे कुंकू वाहणेच होते. घट, फुलाच्या माळी, 9 प्रकारचे धान्य वगैरे ठेवावं आणि अशा रीतीनं पूजेला प्रारंभ करावा. आंबा पूजना अगोदर प्रारंभ करताना आचमन करावं. त्यानंतर देवाची 24 नावं घ्यावं. संकल्प सोडावा. गणेश पूजन करावं. कलश पूजन करावं. शंख, घंटा पूजा. नंतर देवीचं पूजन करावं. देवी पंचायतन, मध्यभागी देवी असावी. उजवीकडे खालच्या बाजूस गणेश, डावीकडे सूर्य, सूर्याच्या वर विष्णू, विष्णूच्या समोर शिव, अशी ती पूजा मांडावी आणि पूजा करावी. आता पूजाच्या वेळेस जगदंबेचं स्तवन करावं. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. पूजन करून आपण त्या ठिकाणी पूजेला प्रारंभ करावा. पूजेला प्रारंभ करताना आपल्या पंचपात्रातील पळीनं हातामध्ये पाणी घेऊन 3 वेळा आचमन करावं. हे गुरुजी सगळी पूजा व्यवस्थित सांगतील तुम्हाला.
ओम श्री केशवाय नमः, ओम श्री नारायण नमः, ओम श्री माधवाय नमः म्हटल्यानंतर पळीवर पाणी खाली सोडावं. 2 वेळा आचमन करून 2 वेळा पळीवर पाणी खाली सोडावं. नंतर ते 24 भगवंताचे नाव घ्यावे. ओम केशवाय नमः, ओम नारायण नमः, ओम श्री माधवाय नमः, गोविंदाय नमः, विष्णुय नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, आदि श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अध्यक्षाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, श्री जनार्दनाय नमः, उपेंद्राय नमः, हरे हरे नमः. ओम श्रीकृष्णाय नमः. प्रणव परब्रह्म ऋषी परमात्मा देवता देवी गायत्री चंद्र प्राणायाम विनियोगा प्राणायाम करावं. ओम भूर्भुस्वाहं तस् ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गदेवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम आपो ज्योतिरसोमत्र ब्रह्मभूर्भुवः स्वरम. यानंतर आपल्या उजव्या हात डाव्या कानाला आणि डाव्या कानाला लावावून ध्यान करावं. श्रीमन महागणपती नमः, जगदंबा देवतो भ्यो नमः, कुलदेवता भ्यो नमः, रेणुका देवता भ्यो नमः, ग्रामदेवता भ्यो नमः, स्थानदेवता भ्यो नमः, वासुदेवता भ्यो नमः, सर्व भ्यो देव भ्यो नमः. सर्व देवांना हात जोडून नमस्कार करायचा आणि गणपतीला हात जोडून त्याचं स्तवन करायचं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्ये सुसर्वता निर्विघ्नं कुरु असे म्हणून त्याला हात जोडायचा. नंतर संकल्प सोडायचा. या संकल्पाच्या वेळेस तुम्हाला त्या तारखेचा पंचांगामध्ये तिथी वार मास पक्ष सगळं बघावं लागतं आहे. श्रीमद्भगवतो महापुरुषाय विष्णुराज्ञा प्रति वर्तमानस्य आद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे विष्णुपदे श्री श्वेतवरा कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम चरणे भरतवर्षे भरतखंडे. नाम लिहायचं, संवत्सर लिहायचं, आयन लिहायचं, अमुक आयने ऋतू लिहायचं, मास पक्ष तिथी वार नक्षत्र करण वगैरे हे सगळं लिहून मग शुभकरणे शुभतिथो मम आत्मा नाम रास नाव घ्यायचं. श्रुतिस्मृती पुराणोक्त फलप्रित्यर्थम आस्था कमम सहकुटुंबानाम सहपरिवारानाम क्षमस्थैर्य आयुरारोग्य ऐश्वर्य प्रित्यर्थम सकल पीडा परिहारार्थ पूर्वसंकल्पित श्री अंबा देवता नवरात्र पूजन तथा श्रीमद्देवी भागवत कथा ज्ञान यज्ञ प्रित्यर्थम षडोपचारे पूजनंश करिष्यः. हातात तांदूळ पाणी घेऊन तामणात पाणी सोडावे. यानंतर गणपतीला पुढे घेऊन त्याची पूजा करावी. तांदळावर सुपारी ठेवावी. गणपती स्तवन करावं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी संप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य समजा. हे गणराया 9 दिवस होणाऱ्या 9व्या पारायणासाठी निर्विघ्नपणे तू सहकार्य कर आणि निर्विघ्नपणे हे कार्य पूर्ण होऊ दे. श्री गणेश देवताभ्यो नमः. सर्वोपचारार्थे गंधक्षतम पुष्पम समर्पयामी असं म्हणून गणपतीवरती जे ते मांडलेल्या त्या सुपारीवरती गंध फूल अक्षदा वाहाव्या. नंतर कलशाचं पूजन करावं. कलशामध्ये आधी पाणी मृतिका सुपारी पैसा हळद कुंकू फुलं सगळं वाहावं. त्याला पाची बाजूनं जे ते गंधाचे पट्टे ओढावेत आणि त्याचं पूजन हे सगळं मांडून ठेवावं. नंतर मग त्याचं फक्त मंत्र म्हणावून त्याला हात जोडावा. कलश देवता भ्योणमा सर्वोपचारार्थे गंधक्षता पुष्पम समर्पयामी असं म्हणून कलशाला गंधहार पुक्ष हा म्हणजे फूल हार अक्षता व्हावी. नंतर शंखाचं पूजन करावं. शंख देवताय नमः. सर्वोपचारार्थे गंधाक्षता पुष्पम समर्पयामी म्हणून शंखाला गंध फूल व्हावं अक्षता व्हावी. घंटेचं पूजन करावं. घंटा देवताय नमः. सर्वोपचारार्थे गंधाक्षता पुष्पम समर्पयामी म्हणून घंटेला गंध फूल अक्षता वाहून तिचंही घंटानाद करावा. दीपपूजन. दीपदेवता भ्यो नमः. सर्वोपचारार्थे गंधाक्षता पुष्पम समर्पयामी असं म्हणून गंध अक्षता गंध फूल समयवर व्हावे. समय देवाच्या डाव्या बाजूस ठेवावी. पूजा द्रव्य शुद्धीकरण. मग ह्या पूजा द्रव्यावरती पाणी प्रोक्षेपण करून हे सगळं द्रव्य शुद्ध करावं आणि आत्मशुद्धी करता स्वतःवरही पाणी शिंपडून घ्यावं. दुरांकुर फुलं या सगळ्यावरती पाणी शिंपडावं आणि म्हणावं अपवित्र पवित्रो वा सर्वावश्या गतोह कपिवा यह स्मरेत पुंडरिकाक्ष स बाह्या अभ्यंतरम सूची पूजा द्रव्याने संप्रोक्ष आत्मानच प्रोक्षत असं म्हणून सगळ्या पूजा द्रव्यावर पाणी शिंपडावं. स्वतःवर पाणी शिंपडून द्यावं. नंतर जगदंबेची मूर्ती किंवा टाक जे काही असेल ते आवाहनात त्याला अक्षदा व्हाव्या. ध्यान करावं. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. श्री जगदंबाय नमः.
आवाहन समर्पयामी तबकात अक्षता वा जगदंबा देवताय मा आसनार्थ श्री अक्षतां समर्पयामी. असं म्हणून पळीनं गंध पुष्पाचा अक्षता देऊन देवीवर अर्घ्य घाला. जगदंबा देवताय मा अर्घ्यम समर्पयामी. आचमन करा. देवावर संध्येच्या पळीनं पाणी घाला, स्नान घाला. श्री जगदंबा देवतायन्मा स्नानम समर्पयामी. संध्येच्या पळीनं देवीवर पाणी घालावे. नंतर दुधानंतर साधे पाणी घालावे. जगदंबा देवतायन्माना पयो स्नानम समर्पयामी म्हणून मग दूध घालावं. शुद्धोदक स्नानम समर्पयामी. शुद्ध पाणी घाला. आणि अशा रीतीने श्री जगदंबा देवतायन्मा दधी स्नानम समर्पयामी. शुद्धोदक स्नानम समर्पयामी. दही घाला. त्यानंतर शुद्ध पाणी घाला. नंतर अशा प्रकारे तूप मध सागर घेऊन त्यानं पळीमध्ये घेऊन ते सगळं घालायचं आणि परत त्याच्यात शुद्ध जल घालायचं आणि हे मंत्र म्हणत राहायचे. जगदंबा देवतायन्मा घृतम मधु शर्करा स्नानम समर्पयामी. शुद्धोदक स्नानम समर्पयामी. संध्येच्या पळीत हे सगळं घेऊन अशा रीतीने त्या जगदंबेच्या त्या मूर्तीवरती पाणी घालायचं. गंधोदक स्नानम समर्पयामी. शुद्धोदक स्नानम समर्पयामी. नंतर देवाला गंध अक्षता तुळशीपत्र हळद कुंकू व्हावं. श्री जगदंबा देवतायन्मा सर्वोपचारार्थे गंधाक्षता पुष्पम तुळशीपत्रम समर्पयामी. हरिद्राम कुंकुम समर्पयामी. नंतर उद्बत्ती निरांजन ओवाळून पंचामृताची वाटी आणि पाणी फिरून नैवेद्य देवीला दाखवावा. जगदंबा देवतायन्मा धूपम दर्शयामी. दीपम दर्शयामी. नैवेद्यार्थ पंचामृतम शेष नैवेद्यम च समर्पयामी. पुढील मंत्र 6 वेळा म्हणून पाणी सोडावे आणि विड्याच्या पानावर दोन पानावरती पैसा सुपारी ठेवून पाणी घाला. नंतर फूल अक्षता देवीवर व्हा. ओम प्राणायाम स्वाहा. ओम अपानायाम स्वाहा. ओम व्यानायाम स्वाहा. ओम उदानायाम स्वाहा. ओम समानायाम स्वाहा. ओम ब्रह्मणे स्वाहा. उत्तरोपोषणम हस्तमुख प्रक्षालनम समर्पयामी. असं म्हणून जगदंबा देवतायन्मा मंत्रपुष्पम समर्पयामी. नमस्कारोमी. असं म्हणून तिला नमस्कार करा. नंतर जगदंबेवर वाहिलेली पूर्वीची फुलं काढून उत्तरेकडे ठेवावी आणि अशा रीतीनं मग जे त्याला निर्माल्य विसर्जित करायचं आणि नंतर मग देवीवरती श्रीसूक्ताच्या मंत्रानं अभिषेक करावा. अनेन पंचामृत पूजनन तेन श्री जगदंबा देवतायनं प्रेतम उत्तरे निर्माल्यम विसर्जितम करे अभिषेक कुर्यात. अशा रीतीने त्या निर्माल्याचं पूजा बाजूला काढून ठेवल्यानंतर मग जगदंबेला श्रीसूक्ताने पूर्ण अभिषेक करायचा. श्री जगदंबायन्मा अभिषेक स्नानम समर्पयामी. शुद्धोदक स्नानम समर्पयामी. देवीला श्रीसूक्त म्हणून तो अभिषेक करा. पळीपळीनं पाणी घाला. जर अभिषेक पात्र असेल तर फारच छान आहे. त्यानंतर अनंतर शंकोदक स्नानम कृत्वा अभ्यंग स्नानम कुर्यात. सर्व शंकोदक स्नान घालून अभ्यंग स्नान घालून सुवासिक तेल अत्तर देवीला लावावं. गरम पाण्यानं स्नान घालावं. तथा श्री जगदंबायन्मा पूर्ण पात्रे प्रतिष्ठापे. नंतर देवीला वस्त्राने पुसून चौरंगावर तामनात ठेवावं. त्यानंतर देवीला वस्त्र चंदन गंध समर्पित करा. श्री जगदंबायन्मा वस्त्रम दिव्यचंदनम तथा गंधाश्रम समर्पयामी. त्यानंतर देवीला हळद कुंकू अक्षता व्हाव्या. जगदंबायन्मा हरिद्रवाणू कुंकुम तथा अक्षरम समर्पयामी. देवीला आवडणारी फुलं व्हा. त्यात लाल कण्हेर असेल तर फार छान. श्री जगदंबायन्मा विविध पुष्पाणी समर्पयामी. नंतर देवीला धूप दीप उद्बत्ती ओवाळी. श्री जगदंबाय नमः. धूपम दीपम दर्शयामी. नंतर देवीला नैवेद्य दाखवा. श्री जगदंबायन्मा नैवेद्यम समर्पयामी. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे स्वाहा. वरील मंत्र म्हणून नैवेद्य दाखवा. संध्येच्या पळीनं पाणी सोडा. देवाला गंध लावा. उत्तरा पोषण समर्पयामी. हस्तमुख प्रक्षालन समर्पयामी. करदोतार्थेनं चंदम समर्पयामी. जगदंबेला तांबूल ठेवा. जगदंबायन्मा तांबूलम समर्पयामी. विड्याच्या पानावर सुपारी ठेवून पाणी सोडावे. त्यानंतर फळ दक्षिणा ठेवावी. जगदंबायन्मा अशा रीतीनं विविध फळांनीच महादक्षिणा समर्पित करावी जगदंबेला. आणि आपल्या भोवती उजवीकडून डावीकडे गोल फिरा. जगदंबायन्मा प्रदक्षिणायन समर्पयामी आणि असं म्हणून नमस्कार करावा. त्यानंतर आरती मंत्रपुष्पांजली करावी. प्रसाद ग्रहण करावा. तांबूल खावा. अशा प्रकारे सविस्तर पूजेचं वर्णन तुम्हाला अनेक ग्रंथ साहित्यामध्ये पूजाविधी या ग्रंथामध्ये मिळेल. त्याचा उपयोग करून आपण जर ब्राह्मण नाही गुरुजी मिळाले तर फार छान, नाही मिळाले तर घरची घरी तुम्ही या नवरात्रीची स्थापना करून तिची पूजा करू शकता. अशा प्रकारे नवरात्राच्या त्या घटस्थापनेची पूजा जगदंबेची आपल्याला करता येते.
आणि त्यानंतर मग या नवरात्र 4 वेळा जगदंबेचं केलं जातं. आश्विन महिन्यामध्ये शारदीय नवरात्र, चैत्र महिन्यामध्ये वासंतिक नवरात्र, आषाढ महिन्यामध्ये एक नवरात्र, माघ महिन्यात नवरात्र, अशा रीतीने 4 वेळेस या ठिकाणी नवरात्र केलं जातं. घरोघरी घट बसविल्या जातात. घटाला फुलाच्या माळा बांधतात आणि अशा रीतीनं देवीसमोर रात्रंदिवस नंदा दीप लावतात. सप्तशतीचा पाठ केला जातो आणि 9 दिवस स्त्रिया उपवास करतात आणि उपवास करून अशा रीतीनं 9 धान्याचे अंकुर त्या ठिकाणी फुलविले जातात आणि अशा रीतीनं कुमारिका पूजन, जोगवा मागतात, परडी भरतात. मंदिरात देवीजवळ काही ठिकाणी अशी प्रथा आहे, ती रक्षक म्हणून घटी बसतात आणि होम हवन विधियुक्त करतात. मी मगाशीच सांगितलं, घट म्हणजे देह आणि या देहामध्ये जे पिंडी ते ब्रह्मांडी, जे पिंडात आहे ते ब्रह्मांडात आहे आणि म्हणून या देहाची, या घटरूपाची स्थापना या ठिकाणी आपण देवीच्या वेळेस नवरात्रात करतो. आश्विन महिन्यात या काळामध्ये याच काळात देवीनं त्या दुष्ट दुर्गुणी राक्षसांचा जे ते वध केला आहे आणि म्हणून आपण तिनं त्या दुष्टांना ठार केल्यामुळे देहरूपात घटरूपानं ती प्रकट झाली आणि म्हणून आपण तिची घटस्थापना करतो आणि 9 दिवस तिचा उत्सव करतो. चैतन्य रूपानं हा आपण त्या ठिकाणी 9 दिवस उत्तम रीतीने तिचा उत्साह करतो आणि हा 9 दिवस उत्साह केल्यानंतर याच्यामध्ये एकच तत्त्व आहे की आपण जगदंबेचा उत्सव करताना आपण तिचं जागरण करतो. 9 दिवसामध्ये तिला जागवितो आपल्या हृदयामध्ये. आपल्या हृदयात आत्मारूपानं ती आहे आणि तिला जागविण्यासाठी हा 9 दिवसाचा अत्यंत उत्तम असा हरी जागर आहे, ज्याच्यामध्ये नामस्मरण केलं जातं, कथा कीर्तन केलं जातं, उपासना केलं जातं, देवी भागवत केलं जातं. या काळात ब्रह्मचर्याचं पालन करावं, उपवास करावा, सतरंजीवर भूमीवर शयन करावं. याच काळात घट, माळ, 9 धान्ये, अखंड नंदादीप, आरती, जोगवा, कुमारिका पूजन, सप्तशतीचे पाठ, देवी जप करावा. यामुळे देवी प्रसन्न होऊन देवीचा मंत्र सप्तशतीचे 700 श्लोक म्हणून अथवा 108 पीठाची स्थापना करतात. यालाच चंडीयाग म्हणतात. आणि जेव्हा 9 वेळा याचा जप केला जातो तेव्हा त्याला नवचंडी याग म्हणतात आणि जेव्हा 1000 वेळा याग केला जातो तेव्हा त्याला सहस्त्रचंडी याग म्हणतात. अशा रीतीनं 9 दिवस बरेच ठिकाणी तिचं नामस्मरण, चिंतन, जप केलं जातं. 9 दिवस ठिकाणी देवी भागवत केलं जातं. 9 प्रकारचं धान्य त्या ठिकाणी उगविलं जातं आणि त्यावर रोज पाण्याचा शिडकाव टाकवला जातो. घटस्थापना केली जाते. त्यानंतर 9 दिवस त्या ठिकाणी फुलमाळा याचाही त्या ठिकाणी उपयोग केला जातो. 9 दिवस तोरण बांधलं जातं आणि तोरण बांधून त्या ठिकाणी जे ते आपण त्याला रोज एक माळ म्हणतो फुलांची. तर अशा प्रकारे उत्तम रीतीनं आपल्या इथे आपण त्या घटस्थापना करून नवरात्राचे 9 दिवस जे ते उत्तम प्रकारे आपण हे कार्य करत असतो. बघा, तर घट म्हणजे देह, देहातील मस्तक, हे तर मस्तकाचं प्रतीक आहे आणि मस्तक म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजे बुद्धी आणि ती बुद्धी रूपानं तुमच्या आमच्यामध्ये वास्तव्य करते. बघा, आता नवरात्राचा जो महोत्सव सुरू होतो तर नेमकाच पावसाळा संपलेला असतो आणि पावसाळ्यामध्ये आपली काही तप आराधना झालेली नसती आणि मग नवरात्रामध्ये त्या उत्साहामध्ये आपण या देवीची उपासना करतो. सत्वगुणी लोक सरस्वतीची, जे ज्ञानी लोक आहेत, व्यापारी लोक लक्ष्मीची आणि क्षत्रिय लोक कालीमातेची उपासना करतात. बघा, अशा प्रकारे या नवरात्रामध्ये बघा नेमकाच रब्बीचा हंगाम येतो आणि मग रब्बीचा हंगाम असल्यामुळे आमचा देश कृषीप्रधान आहे. 1950 ते 75 या काळामध्ये आमच्याकडे शेती व्यवसाय फार उत्तम होता आणि त्यामुळं या शेतीसाठी घरातले सगळे लोक शेती करत होते. आता नंतर त्या 75 नंतर जे ते 77 साली भयंकर असा मोठा दुष्काळ झाला, त्यामुळे शेती व्यवसायात परिणाम झाला. नंतर मग ग्लोबलायझेशन झालं. 2009 नंतर जे ते मोठ्या प्रमाणामध्ये लोक व्यापाराकडे झुकले. देशामध्ये जागृतीचं वारं वाहू लागलं आणि 2009 नंतर ही प्रथा थोडी थोडी कमी झाली. परंतु त्या आधीची ही प्रथा का होती
तर कृषीप्रधान देश असल्यामुळे आणि नंतर मग काय झालं की 2009 नंतर अनेक कंपन्यांचे शोध लागले, जागतिक कंपन्यावरती जे ते, मग आमच्या इथे शोध लागून मग बियाचं टेस्टिंग होऊ लागलं, नवीन बीज प्रक्रिया होऊ लागल्या, बीज प्रक्रिया होऊन जे ते बीज शेतकऱ्याला प्राप्त होऊ लागलं. पण पूर्वीच्या काळी कृषीप्रधान देश असून सगळे लोक शेती करणारे असल्यामुळं बियाची वानवा होती. त्यावेळेस मग बी कोणाचं चांगलं, बियाच्या कंपन्या नव्हत्या, त्याच्याकरता नवरात्रामध्ये 9 दिवस जे धान्य वाढवलं जात होतं, ज्याचा धान्याचा तुरा मोठा त्याचं धान्य उत्तम, आणि मग त्याचं धान्य लोक घ्यायचे. बरं, त्यावेळेस आर्थिक व्यवहार पैशाचा नव्हता. 1 किलो धान्य जर पेरण्यासाठी घेतलं तर त्याच्या बदल्यामध्ये 10 किलो दुसरं धान्य द्यायचे. अशा प्रकारचा व्यापार केला जातो. थोडक्यात त्या काळामध्ये जे आपण नवधान्य जे पेरतो तर ते नवधान्य म्हणजे बियांचं टेस्टिंग किट होतं, लक्षात घ्या. कारण त्यावेळेस सीड कंपन्या नव्हत्या, आणि सीड कंपन्या नसल्यामुळं मग या बी कंपन्याकडून बी काही विकत मिळत नव्हतं. मग देवी प्रकाराजवळ हे 9 दिवस लावलेलं धान्य, ज्याचं धान्य चांगलं उगवेल त्याचं बी चांगलं, आणि म्हणून त्याचं बी घेतलं जात होतं. तसंच म्हणून हे नवरात्रामध्ये पूर्वीपासून हे कृषीप्रधान देश असल्यामुळं बी पेरण्याची किंवा धान्य पेरवण्याची पद्धत आहे. नंतर जोगवा हा 9 दिवसात प्रत्येकाने मागावा अशा प्रकारची रूढी परंपरा होती. आणि त्या जोगवा मागण्यामागचं फार महत्त्वाचं कारण म्हणजे की या जोगवा हा कोण मागतं? साधारणतः बैरागी लोक मागतात, गरीब लोक मागतात. असा गैरसमज नाही. पूर्वीच्या काळामध्ये श्रीमंतांना देखील 9 दिवसामध्ये 5 घरं कुठेतरी जोगवा मागावा म्हणून श्रीमंत लोक देखील त्या काळामध्ये जोगवा मागत होते. या जोगवा मागण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की याच्यामध्ये अहंकार नाहीसा व्हावा, आणि याच्यामध्ये जगदंबेच्या पुढे शरणागती आहे. गरिबाचं दुःख काय हे प्रत्येकाला कळावं, स्वावलंबन हा हेतू त्याच्या मागे, जोगव्या मागे. म्हणून 5 घरं जोगवा मागण्याची पूर्वी परंपरा होती. तसाच फुलोरा देवीला केला जात होता. हे फुलोरा करण्याचं कारण असं होतं की हे तळलेले पदार्थ असायचे. देवीचं नवरात्र झाले की रब्बीचा हंगाम सुरू व्हायचा. मी सांगितलं कृषीप्रधान देश असल्यामुळे शेतातले सगळे माणसं त्या पेरणीसाठी कामी यायचे. एक माणूस घरात राहू शकत नव्हता, फक्त मुलं बाळं, छोटे लेकरं. मग अशा छोट्या मुलाबाळांना जर आपण पेरणीसाठी सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 7 वाजेपर्यंत आपण बाहेर राहणार, या लेकरा बाळांना जर भूक लागली तर, आणि म्हणून त्या काही स्नॅक्स नव्हते किंवा हे ब्रेड वगैरे असे प्रकार त्या काळामध्ये नव्हते, आणि हॉटेल नव्हते, अन्न विकल्या जात नव्हतं. म्हणून मग या मुलांना त्या काळामध्ये काहीतरी खायला असावं, स्नॅक्स म्हणून, कोरडा खाऊ म्हणून हा फुलोरा त्या काळात सुरू झाला होता, आणि त्याचा अशा प्रकारे उपयोग केला जात होता. कुमारिकाचं पूजन देखील, तिला देवी मानून पूजन केलं जातं. साधारणतः कुमारिकेचं पूजनाच्या वेळेस ते 8 ते 9 वर्षाच्या आतलीच असावी असा नियम आहे. कुमारिका पूजन मागचा हेतू असा आहे की देवीमध्ये प्रचंड शक्ती आहे स्त्रीमध्ये, आणि स्त्री ही भगवती रूप आहे. ती जगज्जननी आहे, आणि तिच्यामध्ये प्रचंड शक्ती असल्यामुळे ही कुमारिका त्या जगदंबेचं छोटंसं रूप आहे. म्हणून त्या कुमारिकेचं पूजन केलं जातं. हीच कुमारिका पुढे सरस्वती होते. जेव्हा आपल्या मुलांना नातवावरती जेव्हा संस्कार करते, शिकवते, तेव्हा जी संस्कार करते त्याचा अर्थ ती सरस्वती येते. तिथं ते सरस्वतीचं रूप, ती ज्ञान देते मुलांना, संस्कार करते. हीच जेव्हा कुमारिका पुढे मोठी झाल्यानंतर शिकून सवरून ते घरच्या लोकांना हातभार लावते, नोकरी करून घरचं काम पण करते, आणि त्यावेळेस ती लक्ष्मी आहे. पण हीच लक्ष्मी जेव्हा घरावरती जर कोणी वाकडी नजर टाकली तर पदर खोचून त्याचा समाचार घेते, तेव्हा ती जगदंबा रूप आहे. म्हणून या कुमारिकेमध्ये पुढे हे तिन्ही रूप आहेत. हीच सरस्वती, हीच लक्ष्मी, हीच कालिका आहे. म्हणून या कुमारिकेचं पूजन केलं जातं. बघा, अशा प्रकारे हे नवरात्रामध्ये नवधान्य पेरण्याचं, त्यानंतर फुलोऱ्याचं आणि कुमारिकाचं, हे सगळे जे ते जुन्या परंपरा, पण त्या अत्यंत उपयुक्त परंपरा होतात. बघा, तर अशा प्रकारे या विजयादशमीच्या दिवशी जे ते रावण जाळला जातो. तर रावण जाळण्याचं कारण काय? तर रामाला या जगदंबेनं जी शक्ती प्रदान केली,
आणि त्या शक्तीनं राम त्या दुर्गुणावरती विजय प्राप्त करू शकला. आणि दुर्गुणी असणारा राक्षस रावण याला या शक्तीच्या सहाय्यानं रामानं ठार केलं. रामाला विजय प्राप्त झाला. रावण हे दुर्गुणाचं प्रतीक आहे आणि म्हणून विजयादशमीला त्याला जाळलं जातं की दुर्गुणाला जिंकलं आणि म्हणून दुर्गुणाला जाळलं आणि रामाने विजय प्राप्त केला, म्हणून हे प्रतीक म्हणून त्याला रावणाला जाळलं जातं. एक. दुसरं, या दिवशी आपट्याची पानंच सोनं म्हणून वाटलं जातात. आता सोनं म्हणजे काय, तर दुर्गुणाला प्रेमानं जिंकावं आणि प्रेमासाठी तुमचं हृदय चांगलं पाहिजे ना. आपट्याचे पानं हे हृदयाचं प्रतीक आहे. त्या हृदयरूपी पानांच्या सहाय्यानं तुम्ही एकमेकाचं अंतःकरण जिंका. हे तो आहे, जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. तुमचा आपसामध्ये एकमेकाबद्दल सहानुभूती प्रेम निर्माण व्हावं आणि सगळ्यांना भाईचाऱ्यानं राहावं. याच्याकरता ते आपट्याचं पानं हे हृदय आहे. या अंतःकरणातून त्या अंतःकरणामध्ये तुमच्यामध्ये मनामध्ये दया उत्पन्न व्हावी, प्रेम उत्पन्न व्हावं आणि याकरता आपट्याचे पानं देण्याची पद्धत आहे. सोन्यापेक्षाही कमी नाही. अनमोल असं असल्यानं तुमचं एकमेकाचं अंतःकरण भरून येऊन एकमेकाला प्रेम द्यावं, ते सोन्यापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून या आपट्याच्या पाण्याला सोनं मानून ती देण्याची परंपरा आहे. महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो घटस्थापना, अखंड नंदादीप, त्रिकाल पूजा, सप्तशतीचं पाठ, सुवासिनीचं पूजन, कुमारिकाचं पूजन, माळा बांधल्या जातात. ललित पंचमीला कुंकुमार्जन केलं जातं. अष्टमीच्या दिवशी घागरी फुंकण्याचा कार्यक्रम आहे, ज्याला घागरी पूजन म्हणतात. अष्टमीच्या दिवशी जे ती कुमारिका पूजन केलं जातं. नवमीच्या दिवशी होम हवन यज्ञ केलं जातं. शस्त्राची पूजा केली जाते, ग्रंथाची पूजा केली जाते. अशी महाराष्ट्रातली प्रथा आहे. देशामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रथा आहेत. कर्नाटकामध्ये दसऱ्याच्या दिवशी हत्तीवर बसून मिरवणूक काढल्या जाते. कच्छ गुजरातमध्ये देखील देवीची प्रतिमान पूजन केलं जातं. रोज रात्री गुजरातमध्ये गरबा खेळला जातो. अनेक ठिकाणी होम हवन केलं जातं. पश्चिम बंगालमध्ये त्या महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वतीचं पूजन केलं जातं. तिकडे महाकालीचं फार महात्म्य आहे. अशा प्रकारे हा उत्सव म्हणजे राष्ट्रीय एकात्मता वाढवणारा उत्सव आहे. अशा या जगदंबीचं नवरात्र महोत्सव हे उत्तम रीतीने केलं जातं. आणि यानंतर या जगदंबेची उपासना कशी करावी, नामस्मरण कसं करावं, तर जगदंबेची उपासना करताना दोन प्रकार सांगितलेले आहेत. एक चल जप आणि दुसरा अचल जप. चल जप म्हणजे सहज सुलभ नाम, बसता उठता खाता पिता नामस्मरण करणं. आणि अचल जप म्हणजे अनुष्ठान पद्धतीनं तिचं जगदंबेचं स्मरण करणं, चिंतन करणं. हे दोन प्रकार आहेत. आता चलजपामध्ये काय की सायुज्य मुक्ती प्राप्त होती. चलजपाचं वैशिष्ट्य असं आहे की बाबा आजामेळानं मुलाचं नाव घेतलं तरुण गेला, पिंगलेनं पोपटाचं नाव घेतलं तरुण गेली, वाऱ्यानं उरफाटं नाम घेतलं तरुण गेला. जगदंबा तर एवढी क्षमेची दयेची देवता आहे की त्या उतथ्यानं चूक नाव घेतलं. सुदर्शनानं देवीचा बीज मंत्राची कल्पना नसताना मंत्र म्हटला आणि ते मंत्र चुकले असले तरी देवीनं त्यांना क्षमा केलेली आहे. असं हे देवीचं तत्व आहे. आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण, वेदांचे वचन न कळे आम्हा. आणि तुम्हाला काही कळू देऊ नका. तुम्हाला काही जरी नाही आलं, काही जरी येत नसेल, काही जरी कळत नसलं, तर भगवती देवी अशी आहे की क्षमाशील आहे. आणि क्षमाशील असल्यामुळे जर तुम्हाला मंत्र येत नाही, न मंत्र तो यंत्र तदापि न जाणे स्तुती महो, नच आवाहनम ध्यानम तदापीच न जाणे स्तुती कथा. ठीक आहे, तुम्हाला मंत्र न येऊ द्या, तंत्र न येऊ द्या, स्तुती न येऊ द्या, तुम्हाला कथा न कळू द्या, तुम्हाला मुद्रा न येऊ द्या, तुम्हाला स्तवन न येऊ द्या, विलेपन न येऊ द्या, काही नाही, फक्त तिचं नामस्मरण करा, मुक्त व्हा. न जाणे मुद्रा असते तदापि न जाणे विलेपन. ठीक आहे, काही जरी येत नसलं तरी तुम्ही तिचं नामस्मरण करा, स्तवन करा. ती क्षमेची दयेची देवता आहे, ती ताबडतोब प्रकट होते.
आणि म्हणून अशा रीतीनं अनुष्ठान पद्धतीनं आणि चल आणि अचल जप पद्धतीनं तुम्ही तिचं स्तवन करा, चिंतन करा आणि तिचं नामस्मरण चिंतनानं ती तुमच्यावर क्षमा करेल, दया करेल आणि अशी भगवती, अशी देवी तुमच्या आमच्यावर कृपा करू शकते बघा. फक्त कसं आहे माहिती आहे का, जगदंबा ध्यानी जगदंबा मणी, बस नयनी श्रवणी जगदंबाच असावी, संपलं. आणि अशा रीतीनं आपला देहभाव विसरून अद्वैत स्थितीमध्ये जावं. विषयाची संसाराची चिंता न करता एकाग्र चित्ताने त्या जगदंबेचं स्तवन करावं, नामस्मरण करावं, चिंतन करावं. मी आणि जगदंबा एकच आहोत अशी भावना ठेवावी. आणि अशा प्रकारे त्या जगदंबेचं चिंतन केलं तर ती जगदंबा तुम्हाला सहज प्रकट होते, भुक्ती आणि मुक्ती दोन्ही देते. अशा प्रकारचं जगदंबेचं उपासना, नामस्मरण, चिंतन म्हणून 2 प्रकारची उपासना आहे. एक तर अनुष्ठान पद्धतीने तुम्ही एका जागेवर बसून त्या जगदंबेचं जे ते तपश्चर्या करा. आणि ही तपश्चर्या करताना जीवशिव एक होईल, आत्मानुभूती कशी प्राप्त होईल याचा विचार करा. आणि म्हणून अष्टांग योग साधनेच्या साहाय्यानं तुम्ही जे ते या ठिकाणी यम, नियम, आसन, प्राणायाम या सगळ्याचा उपयोग करून समाधी साधनेचा कुंडलिनी जागृत होऊन तुम्हाला जगदंबेचा साक्षात्कार होईल. ही अनुष्ठान पद्धती एकाच जागेवर बसून हिला नियम आहे, त्या नियमाप्रमाणे आचरण करणं, ज्याला अचल पद्धती म्हणतात, अनुष्ठान पद्धती म्हणतात. या पद्धतीने तुम्हाला जगदंबा प्राप्त होऊ शकते. तिच्या नवार्ण मंत्राचं तुम्ही जर सतत चिंतन केलं तर जगदंबा तुम्हाला साक्षात दर्शन देऊन भुक्ती आणि मुक्ती देऊ शकते. ही अनुष्ठान पद्धती आहे, पण याला नियम आहे. आणि दुसरी जी पद्धती आहे, या अनुष्ठान पद्धतीला अचल पद्धती म्हणतात. अचल म्हणजे स्थिर, एका ठिकाणी स्थायिक होऊन. परंतु चल पद्धतीमध्ये तुम्हाला एका ठिकाणी बसायची गरज नाही. फक्त उठता बसता समर्थाने सांगितल्याप्रमाणे खाता पिता सतत तिचं नामस्मरण करा. आणि नामस्मरण करताना तुम्हाला तंत्र मंत्र काही यंत्र येत नसलं तर चालेल, नवार्ण मंत्र येत नसले चालेल, तुम्ही फक्त जय जगदंब जय जगदंब जय जगदंब असं जगदंब 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 नामाचंच सतत स्मरण करा. उठता बसता खाता पिता सतत नामाचं स्मरण करून तुमच्या इंद्रियाला ते वळण पडावं आणि मृत्यूच्या समय तुमच्या मुखातून त्या जगदंबेचं नाव यावं, तुम्हाला सायुज्य मुक्ती प्राप्त होते. असा चल जप आणि अचल जप या पद्धतीनं त्या जगदंबेचं तुम्हाला अनुष्ठान करता येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर जगदंबेचं नवाह पारायण हे आपल्या घरी भागवत रूपाने ही देवी भागवत कथा लावावी. त्यानं घर पवित्र होतं, घरातील लोकांवर त्याचा प्रभाव पडतो, सुसंस्कार होतो आणि जगदंबेबद्दलची भक्ती सर्वांच्या मनात उत्पन्न होऊन सगळे जगदंबेचं कार्य करतात आणि जगदंबेचं स्तवन आणि चिंतन करतं. म्हणून तिची भावभक्ती वाढण्यासाठी घरोघरी देवी भागवताचं श्रवण व्हावं, चिंतन व्हावं, या कथा व्हाव्या अशी ही अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी आपण 4थ्या दिवसाचा जो भाग आहे, दुसऱ्या दिवसाचा कथाभाग तो या ठिकाणी संपूया. झालेली सेवा जगदंबेच्या चरणी समर्पित. सेवेला पूर्णविराम. जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब.